टीनेजर्सना ही फार सवय असते. एखादा मोठा पिंपल झाला तर तो फोडायचा, की त्याच्याने तो बरा होतो, त्यातनं पस बाहेर वगैरे येऊन, हे किती योग्य आहे? काय होतं की ते पर्स पॉकेट जर आत मोठं असेल ना, तर तुम्ही फोडता तो स्वच्छ होतो डेफिनेटली. पण आतमध्ये ते जे पॉकेट आहे त्याचा स्कार बनू शकतो. त्याच्यामुळे कुठला पिंपल फोडायचा, कुठला नाही फोडायचा, कुठला डायजेस्ट करून क्लीन करायचा, हे हम्म. इथे डॉक्टरांचा कॉल असतो डेफिनेटली. ओके. तुम्ही तसं करू नये कारण त्याच्यात कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. हम्म. पण स्वच्छ ठेवणं स्किन याच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या जर गोष्टी एक्सटर्नली वापरल्या हम्म. तर त्या हेल्पफुल होतात नक्कीच. बरोबर. त्यामुळे पण पिंपल. आलेला पिंपल फोडणं हम्म. आणि तो क्लीन करणं हे तुमचं काम नाही. करेक्ट. कारण त्याच्यामध्ये धोका असू शकतो. पण बरोबर. छोटे छोटे पर्स पॉकेट्स येत आहेत, ते क्लीन करतायत, ते स्वच्छ हम्म. ठेवतात, हम्म. ते ओके. ओके. सो पिंपल जर का मोठे झाले आणि आत पस वगैरे झालाय असं वाटलं तर डेफिनेटली डॉक्टरला भेटणं हे तुमची मदत गरजेचं घेतलीच असतं. पाहिजे. ओके. अजून एक खूप म्हणजे स्पेशली टीनेजर्सच्या बाबतीत ही गोष्ट दिसते की मे बी ते खूप कॉन्शियस झालेले असतात त्याच्या बाबतीत, आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स किंवा ॲक्ने म्हणा किंवा काही असेल, ते सतत त्याच्यावरती असा हात लावत असतात, असं बोलताना सुद्धा कुणाकडे करताना मे बी झाकण्याचा प्रयत्न किंवा माहित नाही, पण किंवा सतत हात लावून बघायचा. तर हे तरी किती योग्य? म्हणजे हे तर त्यांनाही कळत असेल की हातावरती आपले जंतू असतात, पण ते आपसुकपणे तो हात असा तिथे त्यांचा जातोच. तर हे ऑफकोर्स हम्म. योग्य नसेलच, तर ह्या बाबतीत ते काय करू शकतात? नाही, लक्षात त्यांनी एकच ठेवायचं की जसं आता आपण बेसिक बघितलं की ऍक्ने का डेव्हलप होतो आणि मग त्याच्यातल्या कंडिशन्स का वाढतात हे आता आपल्याला जर कळलंय, तर आपण जेव्हा हात लावून हँडलिंग करतो तर त्यावेळेला एक तर स्किन तिथली डिस्टर्ब होते. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही म्हणालात तसं की ते हातावरचे काही बॅक्टेरिया आहेत ते अगेन तिथे वाढू शकतात आणि पस फॉर्मेशन वगैरे त्याच्यात वाढू शकतं. त्यामुळे हात लावायचा नाही. आणि तो आलेला पिंपल बसून जाणार आहे त्याच्या स्पेसिफिक 2-3 दिवसाच्या टाइम बिईंग नंतर. तर तो बसेल हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवला म्हणजे काही प्रश्न येत नाही. आणि 2-3 वेळा जेव्हा तुम्ही चेहरा धुणार आहात तर पाण्याच्या माध्यमातून तुम्ही हँडलिंग जरी केलं तरी तिथे एक तो पाण्याचा लेअर आपल्याला प्रोटेक्टिव्ह म्हणून काम करत असतो. सो तेव्हाच हँडलिंग चालतं. पण सारखं. आणि दुसरी एक महत्वाची काय बाब होते की जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी आपलं माइंड कॉन्सन्ट्रेट करायला लागतो ना, की अरे पिंपल आहे, पिंपल आहे, पिंपल आहे, हम्म. तर ती एक कंडिशन अशी असते की जी आपल्या मनातनं शरीरावर इफेक्ट करायला लागते. हम्म. मग मग ते टाळायचं असेल तर बेटर वे त्याला डिटॅच करणं. म्हणून मग सारखा हात तिथे न जाणार नाही. मनात इच्छा झाली की हात लावावा तरी न करता कशात तरी आपण ऍक्टिव्ह राहणं हम्म. सतत. हे जर हम्म. केलं तर डेफिनेटली त्याचा उपयोग होतो. आणि चेक करण्यासाठी पण होत असतं ना या वयात की अरे तो वाढला बरोबर तर नाही ना, आला. वाढला तर नाही ना. हम्म. तर हे लक्षात ठेवायचं की त्याचा पण एक कोर्स आहे. म्हणजे जसं की एकदा कळी आली की ती हळूहळू त्याच्या पाकळ्या उमलून त्याचं फुल होणार आहे. आणि पण काही दिवसांनी ते फुल सुकून पण जाणार आहे. बरोबर. तसंच आपल्या पिंपल्सचं असतं की तिथे एखादा ऍक्ने आला तर हळूहळू तो वाढणार आहे. हम्म. आणि मग काही दिवसांनी तो सुकून पण जाणार आहे. सो बरोबर. तेव्हा तुम्ही जर फक्त स्किनची स्वच्छता ठेवली हम्म. तर मला नाही वाटत पुढची काही कॉम्प्लिकेशन्स.